दादा भुसे मुंबईमध्ये आपल्या पदाचा स्वीकार करण्यासाठी चाललेले आहेत। पदभार स्वीकारायला ते निघालेले आहेत। मात्र निघताना त्यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातले जवळपास 50 विद्यार्थी जे आहेत ते देखील बरोबर आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन दादा आज मुंबईमध्ये आपल्या पदाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी निघालेले। दादा, एक आगळी वेगळी संकल्पना खरं तर आज आपण या ठिकाणी राबवतात। या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आपण मुंबईत जात आहात, काय नेमकी संकल्पना? महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय शालेय शिक्षण आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला अनुमोदन दिले आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर आपल्या नाशिकवर शालेय शिक्षण या पवित्र पुण्याच्या कार्याची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून आज पदभार स्वीकारताना आमच्या या विभागाचं जे मूळ गाभा आहे, केंद्रबिंदू आहे, किंबहुना आमचं जे दैवत आहे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून पदभार घेताना त्यांच्या उपस्थितीमध्ये पदभार घेण्याचं आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। आणि आता बघितलं असेल की नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही आश्रमशाळा असतील, जिल्हा परिषदच्या शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील, खाजगी शाळा असतील, काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील, वेगवेगळ्या शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आता मुंबईला आम्ही सगळेजण निघालेलो आहोत। त्यांच्या उपस्थितीमध्ये पदभार घेतला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी या क्षेत्रामध्ये अनेक वर्षानुवर्ष ज्या महानुभावांनी कार्य केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यासोबतच आधी पण चांगलं काम होतं, आणखी चांगलं कार्य पुढे नेण्याचं काम विभागाच्या माध्यमातून संपन्न केलं जाईल। अत्यंत सेन्सिटिव्ह असं खातं खरं तर आपल्याला मिळालेलं आहे। या विभागाला खरं तर भ्रष्टाचाराचे देखील अनेक आरोप होत आहेत। ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्थित पोहोचत नाही आहे। खाजगी शिक्षण संचालकांची मुजोरी देखील मोठ्या प्रमाणात आहे। सगळ्यांना काय तुमचा मेसेज असणार आहे थेट? जसं मी बोललो की उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे। अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला, झोपडीतल्या माणसाच्याही पाल्याला, त्या विद्यार्थ्याला कायद्यानेही बंधनकारकच केलेलं आहे की त्याला शिक्षण ते मिळालं पाहिजे, त्याचा तो हक्क आहे। आणि म्हणून या स्पर्धेच्या युगामध्ये तो विद्यार्थी पण टिकला पाहिजे। आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण त्याला कसं मिळेल, दर्जेदार शिक्षण कसं मिळेल, हा आमच्या विभागाचा अजेंडा राहील। खाजगी शिक्षण संचालक किंवा शिक्षण चालक जे आहेत त्यांच्यामुळे पालकांना खूप मोठ्या समस्यांना दादा सामोरं जावं लागतं आहे। कोणाला जुमानत नाही अशी परिस्थिती आहे। मंत्री म्हणून तुमचा रोडमॅप त्या संदर्भात काय असणार? सर्वांचं ऐकून घेणार, सर्वांशी चर्चा करणार, त्यातल्या त्यात सर्वांचं ऐकून घेतल्याच्यानंतर मध्यम मार्ग काढून मी जसं म्हटलं की विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून मार्गक्रमण करू। त्याचा एक रोडमॅप एक आठवड्याभरात आम्ही तयार करू। ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्यांच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या अनुषंगाने आपण कशी कारवाई करणार? ही वस्तुस्थिती आहे की याला दोन्ही बाजू आहेत। काही ठिकाणी अनेक त्रुटी पण आहेत, त्या त्रुटींची दुरुस्ती करू, परंतु पालकांना पण विनंती आवाहन करणार आहोत की आपले विद्यार्थी पण शाळेत त्यांनी पाठवले पाहिजे। आमच्या शिक्षक बंधू भगिनींची जबाबदारी तर आहेच, त्यांना शाळेमध्ये आणणं, त्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देणं। गावाला पण आम्ही विनंती आवाहन करणार आहोत की ज्या पद्धतीने आपली गावामध्ये मंदिर बांधताना जसं आपण एकत्रित येतो, तर त्याच भावनेतून हे सुद्धा एक पवित्र मंदिर आहे आणि उद्याच्या भारताचा नागरिक घडवण्याचं एक पुण्याचं काम आपण या माध्यमातून संपन्न करतो आहोत। आणि म्हणून मला वाटतं की सर्वांना विश्वासात घेऊन, सोबत घेऊन या विभागाचं कार्य ज्या भावनेतून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी ही जबाबदारी आपल्या नाशिकवर दिलेली आहे, संपूर्ण
विभागाला सोबत घेऊन वेळ प्रसंगी थोडं जास्तीचे कष्ट घेऊन आम्ही हे कार्य सिद्धीस नेऊ. शेवटचा प्रश्न माझ्याकडून, अनेक खाते आत्तापर्यंत आपण सांभाळलेत, हे खातं कसं वेगळं वाटतंय, काय नेमकी आपुलकी वाटते? मला माहिती आहे की हे एक चॅलेंजिंग जॉब आहे, आव्हानात्मक आहे. परंतु जसं मी म्हटलं की ज्या भावनेतून ही जबाबदारी आपल्या नाशिकवर दिलेली आहे, मेहनत करावी लागेल, सर्वांना सोबत घ्यावं लागेल. प्रश्न अनेक आहेत आणि ती वस्तुस्थिती पण आहे, त्याच्यातनं मार्ग काढू आणि सकारात्मक काम करू. खूप खूप धन्यवाद. सकारात्मक काम करू अशा पद्धतीची एक भावना दादा भुसे यांनी व्यक्त केली. आज मुंबईमध्ये पदभार स्वीकारण्यासाठी ते जातात आणि त्यांच्यासोबत नाशिकच्या जिल्ह्याभरातल्या विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेले हे 50 विद्यार्थी देखील आता मुंबईच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत.